मित्रांनो, प्रयोग टॉपिक चालू आहे आणि प्रयोगामध्ये सगळेच्या सगळे जे प्रश्न चुकतात ते प्रश्न आपण घ्यायलो. खास करून प्रयोग टॉपिक आपण एकदम सिरियल घेत आहोत. प्रयोग भाग 1 पाहिला आपण, प्रयोग भाग 2, प्रयोग भाग 3, प्रयोग भाग 4, प्रयोग भाग 5, प्रयोग भाग 6, प्रयोग भाग 7, प्रयोग भाग 8, प्रयोग भाग 9, प्रयोग भाग 10, प्रयोग भाग 11 आणि आज प्रयोग भाग 12 आणि प्रयोगाचा लास्टचं लेक्चर आपण यूट्यूबवरती टाकत आहोत. आणि एकदम डिटेल मित्रांनो, जे प्रयोगावरती सगळे चुकतात हमखास तिथं आपण उत्तर काढणार आहेत. आणि म्हणून मित्रांनो, अतिशय तळमळीतून या गोष्टी चालू येतात. ठीक आहे. आणि मग प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. आणि या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडले होते: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग पाहिला होता आपण मित्रांनो, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि त्याचबरोबर आपण कर्मणी प्रयोग बघितला होता मित्रांनो, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. भावे प्रयोग आपण बघू लागलो, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. आणि मित्रांनो, या भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडले होते: सकर्मक भावे, अकर्मक भावे, भावकर्तृक भावे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सकर्मक भावे पाहिला, अकर्मक भावे पाहिला आणि भावे प्रयोगाचा लास्टचा प्रकार बघायचा मित्रांनो, तिसरा, तो म्हणजे भावकर्तृक भावे प्रयोग. भावकर्तृक भावे प्रयोग लास्टचा प्रकार बघायचा आहे. ठीक आहे. भावकर्तृक भावे प्रयोग पाहूया. मग नेमकं भावकर्तृक भावे प्रयोग म्हणजे काय? आता लक्षात घ्या, भावकर्तृक भावे प्रयोग शिकत असताना अगोदर आपण डायरेक्ट उदाहरणं पाहता आणि त्याच्यावरून भावकर्तृक भावे प्रयोग काय आहे हे सांगूता. ठीक आहे. वळूया, पहिलं उदाहरण पाहू. तिला सकाळपासून मळमळते. ठीक आहे, लक्षात घ्या, तिला सकाळपासून मळमळते. मळमळते हे क्रियापद आहे मित्रांनो. ठीक आहे. पण तिला सकाळपासून मळमळते. आता इकडे बघा काय होतंय, मळमळणारे कोण? इकडे बघा, जर तुम्ही याला कोणने प्रश्न विचारला, कशाने प्रश्न विचारला, जर कोणने प्रश्न विचारला मित्रांनो, कारण कर्ता शोधावं लागते ना. मग तिला सकाळपासून मळमळते, मळमळणारे कोण? मळमळणेच वाक्याचा कर्ता आहे. वाक्याचा कर्ता मध्ये भेटत नाही. क्रियेचा भाव हाच वाक्याचा कर्ता असतो, क्रियेचा आशय हाच वाक्याचा कर्ता असतो. थोडक्यात वाक्यात कर्ताच नसते, कर्ता नाही म्हणल्यावर कर्म बी नाही. इकडे पाहता, मी तुम्हाला म्हणलं सचिन पुस्तक आणतो. काही वाक्य आपल्या मनावर, सचिन पुस्तक आणतो. आता तुम्हाला मी काय सांगितलं बघा, इथं तुम्हाला गोष्टी कशा सापडतात मित्रांनो. आणतो क्रियापद आहे, अनमूळ धातू आहे. ठीक आहे. मग याला जर आपण कोणने प्रश्न विचारला मित्रांनो, कशाने प्रश्न विचारला? कोणने. मग आणणारा कोण? सचिन असा वाक्याचा कर्ता मधात सापडलाय आपल्याला. पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो, इथं तसं झालं नाही. तिला सकाळपासून मळमळते, मळमळणारे कोण? मळमळणेच वाक्याचा कर्ता आहे. मळमळणे नियमानं क्रियापद आहे आणि त्या क्रियेचा भाव मळमळणे आणि मळमळणेच वाक्याचा कर्ता आहे. क्रियेचा भाव किंवा आशय हे जेव्हा वाक्याचा कर्ता असतात का, तेव्हा त्या क्रियापदाला भावकर्तृक क्रियापद म्हणतात. मग मळमळणे, उजाडले, फटफटले, खवखवते ही क्रियापद आहेत का? ही भावकर्तृक क्रियापद आहेत. ठीक आहे. आणि मग मित्रांनो लक्षात घ्या, तिला सकाळपासून मळमळते, मळमळणारे कोण? मळमळणेच वाक्याचा कर्ता आहे. पण वाक्याचा कर्ता असा आपल्याला प्रॉपरली भेटला नाही, म्हणून वाक्यात कर्ता नाही म्हणून वाक्यात कर्म बी नाही. आणि मग कर्ता बी नाही आणि कर्म बी नाही, झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातलं क्रियापद कसं आलंय? कसलं क्रियापद आहे? भावकर्तृक क्रियापद आहे. क्रियापदाचं नाव काय आहे? भावकर्तृक क्रियापद. आणि मित्रांनो आता इकडे लक्ष द्या, तिला सकाळपासून मळमळते, मळमळणारे कोण? मळमळणेच वाक्याचा कर्ता आहे.
पण प्रॉपर करता भेटला नाही. जसं सचिन क्रिकेट खेळतो, खेळणारा कोण आहे? सचिन. मधात करता भेटलाय, तसं प्रॉपर करता भेटला नाही. मग तिला सकाळपासून मळमळते, मळमळणारे कोण? मळमळणेच वाक्याचा करता आहे. थोडक्यात वाक्यात करताच नाही. आणि वाक्यात करता नाही म्हणल्यावर कर्म बी नाही. करता नाही म्हणून कर्तरी प्रयोग नाही, कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही. झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातलं क्रियापद कसं आहे? भाव कर्तृक क्रियापद आहे. आणि म्हणून झाला मित्रांनो, प्रयोगाचं नाव आहे त्या भाव कर्तृक. भाव कर्तृक काय? भावे. भाव कर्तृक भावे काय? प्रयोग आहे. भाव कर्तृक भावे प्रयोग. संपला विषय. इतका सोपा प्रयोग आहे बघा. आणि मग भावे प्रयोगाच्या वाक्यात आता व्याख्या सांगतो तुम्हाला. भाव कर्तृक भावे प्रयोगाची व्याख्या सांगतो. भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा भाव कर्तृक क्रियापद येत आहे तेव्हा त्या प्रयोगाला काय म्हणतात? भाव कर्तृक भावे प्रयोग. तुमच्या समोर आहे. मग काही बिलकुल अवघड नाही. भाव कर्तृक क्रियापद आलं, ठीक आहे, डायरेक्ट कोणता प्रयोग होत आहे? भाव कर्तृक भावे प्रयोग. फक्त तुम्हाला कळावं भाव कर्तृक क्रियापद आलेलं आहे म्हणून. कारण भाव कर्तृक क्रियापद आलं मित्रांनो, वाक्यात करता बी नसते कर्म बी नसते. आणि मग करता नाही म्हणून कर्तरी नाही, कर्म नाही म्हणून कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. आणि त्याच्यामध्ये भाव कर्तृक क्रियापद आहे म्हणून झाला भाव कर्तृक भावे प्रयोग. संपला विषय. प्रयोगच संपला मित्रांनो. इतकं तर सोपं येते. माझ्या घशात खवखवते. माझ्या घशात खवखवते. आता आपण काय करू? मला सांगा, खवखवते कोण आहे? खवखवते हे भाव कर्तृक. भाव कर्तृक. खवखवते हे भाव कर्तृक क्रियापद आहे. तुम्हाला अगोदरच सांगितले. खवखवणे, फटफटले, उजाडले, सांजावले हे सगळे काय येतं? भाव कर्तृक क्रियापद आहेत. ठीक आहे. याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं बघा? मळमळते. ठीक आहे. आणि मग माझ्या घशात खवखवते. खवखवणारे कोण? उग प्रश्न विचारून पाहावं लागते आपल्याला. खवखवणारे कोण? खवखवणेच. खवखवणारे कोण? खवखवणेच. खवखवणेच वाक्याचा करता आहे. पण असा प्रॉपर करता भेटलाय का मधामध्ये? जसं की सचिन जेवण करतो. करणारा कोण आहे? सचिन. मधात करता भेटला एकदम परफेक्ट. पण तसा भेटला नाही. खवखवणारे कोण? खवखवतेच. पण पाहायला गेलं तर मित्रांनो, खवखवते काय वाक्याचा करता नाही. ठीक आहे. क्रियेचा भाव किंवा आशय हाच वाक्याचा करता असते. थोडक्यात करता बी नाही. मग कर्त्याला करता नाही म्हणून कर्तरी प्रयोग नाही, कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही, झाला भावे. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यात क्रियापद कसं आले? भाव कर्तृक क्रियापद. आणि मग म्हणून झाला मित्रांनो भाव कर्तृक. भाव कर्तृक काय? भावे. भाव कर्तृक भावे प्रयोग. विषय संपला मित्रांनो. भाव कर्तृक भावे प्रयोग. विषय संपला. ठीक आहे. आणि मग असेच प्रश्न येतात मित्रांनो. काहीच नाही तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो सोपी. भाव कर्तृक भावे प्रयोग व्हायचा असेल तर एकच गोष्ट पाहायची, तुम्ही काहीच पाहायचं नाही. तुम्ही एवढी गोष्ट पाहायची फक्त. भाव कर्तृक क्रियापदाचा नेहमी भाव कर्तृक भावे प्रयोगच होतो. भाव कर्तृक क्रियापदांचा नेहमी भाव कर्तृक भावे प्रयोगच होत असते, दुसरा होतच नाही. ठीक आहे. संपला विषय मग. आणि मग मित्रांनो, ठीक आहे, हिवाळ्यात लवकर मावळते. हिवाळ्यात लवकर मावळते. मग मावळते हे क्रियापद आहे. ठीक आहे. पण मावळते क्रियापद कसं आहे मित्रांनो? तुम्हीच बघा कसलं क्रियापद आहे? भाव कर्तृक. भाव कर्तृक काय? भाव कर्तृक क्रियापद आहे. भाव कर्तृक क्रियापद आहे ते. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हिवाळ्यात लवकर मावळते. मावळते हे भाव कर्तृक क्रियापद आहे. भाव कर्तृक क्रियापद दिसलं की बाकी काही सांगत बसायचं नाही, डायरेक्ट सांगायचं काय? बाकी काही बघत बी नाही मी आता. भाव कर्तृक. भाव कर्तृक काय? भावे. आणि काय? प्रयोग. विषय संपला मित्रांनो. भाव कर्तृक भावे प्रयोग. विषय संपला. मग हिवाळ्यात लवकर मावळते. मावळते हे भाव कर्तृक क्रियापद आहे. आणि भाव कर्तृक क्रियापद जर तुम्हाला दिसलं मित्रांनो, एकच प्रयोग होतंय. कोणता? भाव कर्तृक भावे प्रयोग. विषय संपला. आणि मग जर तुम्हाला बघायचं, ही काही शोधितच बसायचं नाही, फक्त एवढं बघायचं आणि हे सांगायचं. ठीक आहे. मग ते आपली रटाळवाणी पद्धत. हिवाळ्यात लवकर मावळते. मावळणारे कोण? मावळणेच वाक्याचा करता आहे. कारण मध्ये करता भेटला नाही म्हणजे प्रॉपर वाक्यात करता नाही, परफेक्ट वाक्यात करता नाही.
मावळणारे कोण? मावळतेच. क्रियेचा भाव किंवा आशय जेव्हा हाच वाक्याचा करता असतो तेव्हा त्या क्रियापदाला भावकर्तृक क्रियापद म्हणतात आणि भावकर्तृक क्रियापद बरोबर भावकर्तृक भावे प्रयोग. अशा प्रकारे मित्रांनो अतिशय जर तुम्ही यूट्यूबला पहिल्यापासून प्रयोग भाग 1 पासून जर तुम्ही प्लेलिस्ट बघितली तर तुमचा प्रयोगामध्ये एकही मार्क जाणार नाही याची 100% गॅरंटी मित्रांनो. अतिशय मनातून, त्याचबरोबर अतिशय तळमळीनं, त्याचबरोबर मित्रांनो एकदम बारकाव्यानं कमी टायमामध्ये कसा प्रश्न सॉल्व्ह होईल याचा अभ्यास करून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून मित्रांनो चॅनलला नवीन असताना लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो. आणि तुमच्या सपोर्टशिवाय हे अशक्य गोष्ट आहे. तुमचा सपोर्ट असेल तर काही होऊ शकते मित्रांनो. मित्र परिवार आहे आपला एक. ठीक आहे, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.